मुथूट गोल्ड लोन फायनान्समध्ये ग्राहकांची लाखोंची फसवणूक झाल्याचा आरोप करत 20 ते 30 ग्राहक अमरावतीच्या सिटी कोतवाली ठाण्यात दाखल झाले। या प्रकरणी वरिष्ठाच्या आदेशावरून प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। अनेक ग्राहकांनी या मुथूट फायनान्स कंपनीत सोनं गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं। मात्र कर्जाचे हप्ते भरताना सर्व्हर डाऊन आहे आणि इतर कारणे सांगून ग्राहकांकडून पैसे स्वीकारण्यात आले, परंतु त्यांना अधिकृत पावत्या देण्यात आल्या नाही असा आरोप ग्राहकांनी केला आहे। तर काही ग्राहकांनी गहाण ठेवलेलं सोनं गायब झाल्याची तक्रार दिली आहे। एका ग्राहकानं दिलेल्या तक्रारीनुसार 44 ग्राम सोनं गहाण ठेवलं होतं, मात्र केवळ 24 ग्रॅम सोन्याचीच पावती देण्यात आली होती। नुकतीच ही बाब लक्षात आली। याच प्रकरणात बँकेतील काही कर्मचाऱ्यांनी फसवणुकीची तक्रार केली आहे। एका महिला कर्मचाऱ्याची तब्बल 16 लाख रुपयांनी तर दुसऱ्या कर्मचाऱ्याची 10 लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचंही आरोप करण्यात येत आहे। मंगळवारी ग्राहक आणि बँक कर्मचारी यांनी अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल होऊन सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रारी सादर केल्या। सर्व तक्रारींची सखोल चौकशी करून त्यानंतर संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। म्हणजे गोल्ड ठेवलेलं होतं 5 महिने आधी आणि सोडायला गेलो तर फ्रॉड झालेलं असं तिथं लक्षात आलं आणि मॅनेजर गोल्ड घेऊन फरार झालेला आहे असं समजल्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला। किती सोनं होतं आणि कसं तपास माहिती पडलं? चेन आहे 50 ग्रॅमची चेन होती। फ्रॉड झाला आपलं कसं, म्हणजे काय आपलं तिथे 3 दिवसापासून मॅनेजरचा नंबर बंद आहे। मी त्याला फोन करून राहिलो मला सोडायचा आहे, तर तो म्हणे आता होऊ शकत 3-4 दिवसांनी आहे। मग कालपासून त्याचा नंबर बंद आला। मग मी बँकला गेल्यानंतर तिथले कर्मचारी मला बोलले की इथे फ्रॉड झालेला आहे आणि मॅनेजर सोनं घेऊन फरार आहे, त्यामुळे मी तक्रार द्यायला। 3 टप्प्यात पैसे जमा केले होते, एक 65,000, एक 1 लाख रुपये आणि एक 1.5 लाख रुपये। माझं अकाउंट होतं 2,52,000 रुपयाचं। मग ते ॲड केल्यानंतर माझे मायनस व्याज मी वरच्यावर भरत होतो, मायनस माझे पैसे 30,000च पाहिजे ना, तर ते मला ऑनलाईन दिसत होते 2,89,000। मग मी त्याला विचारलं का बा हे असे काही दिसते, तर तो म्हणत होता अपडेट व्हायचा। मी 15 दिवस वाट पाहिली, अपडेट नाही झालं। तर नंतर मी तिथे गेलो, मी म्हटलं मला आत्ताच पावती दे। तर असं म्हणता तो म्हणे 5 मिनटं थांबा, 10 मिनटं थांबा। मला 2 तास त्याला तिथंच लावले। त्याच्या कारणावरून मला शंका पैदा निर्माण झाली की याचं काहीतरी आहे म्हटलं या गोष्टीमागं। व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा त्यांना संशय आहे त्यांच्या ठेवलेल्या वस्तूंबद्दल, दागिन्यांबद्दल कमी जास्त दाखवलं किंवा त्यांचे रकमेबद्दल काही कमी जास्त त्याच्यात त्यांना अनियमितता दिसून आल्या, तर त्यांना माहिती मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी गेले होते। आज पोलीस स्टेशनला आले, मी त्यांची तक्रार ऐकून घेतलेली आहे। बँकेचे त्यांचे तर मुथूट फायनान्सचे त्यांचे कर्मचारी रिजनल मॅनेजर त्यांनाही बोलवलं होतं। आता त्यांना निर्देश दिलेले आहे की ते ऑडिट करून त्याच्यात काय अनियमितता आहे ते त्यांच्यात परिणिती आम्हाला अहवाल सादर करतील।